नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बघणार आहोत उपवासाचे अप्पे. दरवेळी आपण साबुदाणा वापरतो उपवासाला, पण साबुदाण्याने बऱ्याचदा त्रास होतो कारण साबुदाणा पचायला हा जड असतो. पण भगर जर आपण वापरली उपवासासाठी आणि इतरही वेळेस आपण नाश्त्यासाठी भगरीचं जे अप्पे करून घेतले तर तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि प्लीज जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांना मी रिक्वेस्ट करते की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. तर आज आपण बघणार आहोत भगरीचे अप्पे. तर भगर मी याआधी भाजून घेतली आहे आणि भगरीचं अगदी थोडं मी साबुदाणा घेतला आहे, थोडंसं त्यात अप्प्यांना चिकटपणा येण्यासाठी, आणि ते स्वच्छ धुवून नंतर मी भिजत घातले आहे. हे मी रात्री भिजत घातले आहे आणि कारण मी सकाळी त्याचे अप्पे करणार आहे. उद्या काय करायचं आहे नाश्त्याला आपण हे आदल्याच दिवशी ठरवून ठेवलं तर आपल्याला जास्त वेळ जात नाही ठरवण्यामध्ये काय आपण नाश्ता करणार आहोत. आता हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला त्यामध्ये रात्री भिजवलेले भगर, साबुदाणा आणि शेंगदाणे, मिरच्या आणि थोडेसे जिरे मी असं मिक्सरमध्ये काढून घेतलं आहे. आणि आता आपल्याला याची अशी बारीक पेस्ट करायची आहे. आता याच पिठाचे आपण नंतर अप्पे करणार आहोत. एकीकडे मी शेंगदाण्याची चटणीसुद्धा घेतली आहे. त्याची रेसिपी मी याआधी या चॅनलवर शेअर केलेली आहे, झणझणीत झिरकं म्हणून. त्यात फक्त लसूण तुम्हाला स्किप करायचा आहे जर उपवास असेल तर. अगदी सेम रेसिपी आहे ती तुम्ही बघू शकता. यासोबत जी चटणी लागणार आहे ती रेसिपी तुम्ही झणझणीत झिरकं म्हणून या चॅनलवर आहे ती तुम्ही बघू शकता. आता हे अप्पे पत्राला मी तेल लावून घेतलं आहे आणि नंतर मग आपल्याला ते पूर्ण मिश्रण आपल्याला या अप्पे पात्रामध्ये भरायचं आहे. हे सगळं मंद गॅसवर आपल्याला करायचं आहे कारण ते अप्पे आपल्याला आतमधून नीट शिजले पाहिजे म्हणून, आणि मग ते लागणारसुद्धा नाही जर कमी गॅसवर ठेवले तर. भगर ही आपल्याला रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे आणि यामुळे आपल्याला प्रोटीनसुद्धा भरपूर मिळतात. त्यामुळे भगर ही आपल्या आरोग्याला सुद्धा उपयुक्त आहे. ती पचायलासुद्धा चांगली असते साबुदाण्याच्या कंपॅरिझनमध्ये. त्यामुळे उपवासाला बऱ्याच जणांना जे वयोवृद्ध आहेत आणि लहान मुलं आहेत त्यांना तर भगर खूपच उपयुक्त आहे. अशा प्रकारे हे आपले अप्पे तयार झालेले आहेत. अगदी कमी वेळात होणारी आणि सोपी अशी रेसिपी आहे. नक्की ट्राय करा. भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. थँक्यू. नमस्कार.